ऐन उन्हाळ्यात गुलाबी थंडीचा अनुभव येत असल्यानं पर्यटकांनी गजबजलं महाबळेश्वर। वातावरणातील बदलामुळे महाबळेश्वरच्या दरीकपारीतून वाहू लागले धुके। वाढत्या उन्हात ही थोडंसं धुकं, थंडगार वारा, डोंगर कपारीतून डोकावणारे ढग, आल्हाददायक आणि गुलाबी थंडी या साऱ्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची सध्या या थंडगार पर्यटन स्थळावर मोठी गर्दी वाढताना दिसते। कोणते आहे हे ठिकाण माहिती आहे का? हे आहे आपल्या महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं महाबळेश्वर। राज्यभर उन्हाचा तडाखा आहे। तळपत्या उन्हात बाहेर फिरणं कठीण झालंय। याच उन्हापासून वाचण्यासाठी पर्यटकांची पावलं आता सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरकडे वळू लागलेत। उन्हाळ्याच्या असलेल्या सुट्ट्या आणि त्यातच येणाऱ्या शासकीय सुट्ट्यांमध्ये सध्या महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजू लागलाय। त्यातच या कडाक्याच्या उन्हात महाबळेश्वरचा पारा अवघ्या 18 ते 19 अंशावर राहत असल्यानं या ठिकाणी वातावरणातील थंडगार वारा आणि डोंगर कपाऱ्यातून वाहणारे धुके अनुभवता येत आहे। पर्यटक देखील या ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या या धुक्याचा अनुभव घेण्यासाठी महाबळेश्वरमध्ये गर्दी करताना दिसत आहेत। गेल्या एक आठवड्यापासून महाबळेश्वरचा पारा चांगलाच घसरलाय। महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचा अनुभव देखील पर्यटकांना घेता येतोय। त्यामुळे सध्या महाबळेश्वर पर्यटकांनी हाऊसफुल झालाय। बाजारपेठेत देखील पर्यटक विविध साहित्यांची खरेदी करताना दिसत आहेत। महाबळेश्वरमध्ये असलेले विविध पॉइंट देखील पर्यटकांनी फुलून गेलेत। त्याचबरोबर घोडेस्वारी, बोटिंग आणि महाबळेश्वरमधील बाजारपेठेत असणारे गेम्स खेळत पर्यटक सध्या उन्हाळी सुट्टीत थंडगार गारव्याचा अनुभव घेत आपल्या उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत।